का? निघेल का? वाटतं तुम्हाला निघेल? नाही, कारवाई तर आपण करू, ह्याबद्दल शंका नाही. 100% कारवाई करू. आता ते पगारी कोणतरी आहे ते सक्तीच्या रजेवर आहेत ना, साहेब म्हणतात त्यांनीच आदेश दिला, कसा काय? तू जागेवर दिसतो, आठवलं होतं ते येतात कसं काढायचं? त्यांचे शब्द पण आहेत ना सर, व्हिडिओ नेट पहा ना, त्यांचे शब्द पण आहे. उचला सक्तीच्या रजेवरती असताना तुमचा माणूस जातोच कसं काय, हे सगळ्यात मोठं तुमची चूक आहे. सगळ्या गोष्टी घेतोय आणि मग कारवाईसाठी प्रस्ताव येतो. मला सांगा, या महिलेला, हे बघा साहेब, या महिला, आता मी व्हिडिओ मी एवढं तापलं नव्हतं, मग बी तुम्ही बघितलं, मदत देताना बी मी शांत होतो. व्हिडिओ फरफटलाय का महिलेला? ती कारवाई नाही साहेब, याच्यामध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता हे म्हणतायत की आम्ही गेलो तर आमची तक्रार घेतली नाही. बरोबर आहे, पोलिसांकडून गुन्हा पोलीस दाखल करत नाही, त्याला आम्ही काय करतो? म्हणजे नगरपालिकेकडून हे अधिकारी काय करणार? आता आपण ठीक आहे, आपण जाऊ. मी काय सांगत आहे तुम्हाला, आपण करत नाहीये, पण यांनी 30 तास झाले तरी कोणतीच कारवाई केली नाही ना त्याच्यावरती. माणसं आल्यानंतर ह्या माणसांवरती कोणत्या बी मुळातच सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट झाले त्याच्यानंतर ऑफिस डे चालतं. आपण नोटीस दिलेली आहे ऑलरेडी. मी तेच सांगतोय, ते राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी मला वर पाठवावं लागेल. आणि मी यापूर्वी सांगितलं की सफाई कामगार जे आहेत त्यांच्यावरती आपण कारवाई करत नाही, पण तरी सुद्धा या प्रकरणामध्ये थोडासा त्यांच्याबद्दलचा हेच दिसत आहे. तुम्ही जे म्हणालात की आजूबाजूला बसून उभं राहून जे हसतायत वगैरे, त्याही अँगलनं आम्ही कारवाई करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आदेश देत होते त्यांच्यावर शिस्तभंगाची ह्याची कारवाई करण्यासाठी आपण प्रस्ताव फॉरवर्ड करू. हे 100% करणार. परंतु मी ते त्याही वेळेला सांगत होतो की आमची कारवाईची पद्धत चुकली, हे मान्य आहे. कारवाई करणं गरजेचं होतं, कारण त्या ठिकाणी लोकांना त्रास होतो. पण कारवाई करताना अशा पद्धतीनं वागणं, हे मी त्याही वेळेला सांगितलं की असं करू नका. फोन करूनही सांगितलं त्याच मुलाला की असला हे करू नका, कारण मी त्यावेळेस कलेक्टर ऑफिसमध्ये होतो. मग त्यांनी सांगितलं की नाही करणार. कारण भाजीपाला उधळून लावणे, एखाद्या महिलेला असेल पुरुषाला असेल फरफटून नेणे, हे चुकीचं आहे. बाजूला काढणं, मागच्या 2-3 दिवसापासून पोलिसांना घेऊन आम्ही कारवाई केली, तोडफोड सुद्धा केली. जे अनधिकृत गाडे वगैरे आहेत रस्त्यावरचे जे होते ते ठीक आहे, ते त्याला आम्ही बरोबर आहे असंच सांगितलं. पण हे करणं चुकीचं आहे, हे मी त्याही वेळेला सांगितलं. तोंडी सुद्धा सूचना दिल्यात त्यांना. यानंतर अशा प्रकारचं